मुंबईच्या चारकोप परिसरामध्ये गोळीबाराची घटना। गोळीबाराचा एक्सक्लुझिव्ह सीसीटीव्ही समोर। एका व्यक्तीच्या छातीत आणि पोटात गोळ्या झाडताना घटना सीसीटीव्हीत कैद। नाशिकच्या सिन्नर बस स्थानकावर झालेल्या अपघात प्रकरणी एसटीकडून चौघांचं निलंबन। कामामध्ये दुर्लक्ष आणि हलगर्जीपणा केल्याचा ठपका, तर 5 जणांवर गुन्हा दाखल। ब्रेक फेल झाल्यामुळे बस फलाटावर चढून 9 वर्षीय बालकाचा झाला होता मृत्यू। पुण्यामधल्या सिंहगड कॉलेज हत्या प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी धिंड काढली आहे। जुन्या वादातून काही दिवसांपूर्वी 5 आरोपींनी केली होती एका तरुणाची हत्या। आरोपींची दहशत मिटवण्यासाठी पोलिसांची कारवाई। अमरावतीमध्ये आयुक्त कार्यालयामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन। पंडित दीनदयाल योजनेअंतर्गत मिळणारं अनुदान 6 महिन्यांपासून रखडल्यानं आंदोलन। तातडीनं अनुदान देण्याची विद्यार्थ्यांची मागणी। रायगडच्या तामिणी घाटामधल्या अपघातामध्ये 6 तरुणांचा मृत्यू। कार कोसळली, त्या परिसरामध्ये मोडकळीस आलेले बॅरिगेड्स मजबूत असते तर आमची मुलं वाचली असती। मृत तरुणांच्या कुटुंबियांचा आक्रोश। छत्रपती संभाजीनगरच्या कुंभेफळमध्ये सुरू असलेला ऑनलाईन गेमिंगचा अवैध अड्डा ग्रामीण पोलिसांकडून उद्ध्वस्त। काही जण दुबईमधूनही या अवैध गेममध्ये सहभागी होत असल्याचं तपासामध्ये निष्पन्न। दिल्लीमधल्या सेंट कोलंबा शाळेमधल्या विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणी दिल्ली सरकारकडून चौकशी करण्याचे आदेश। चौकशी करण्यासाठी 5 सदस्यीय समिती स्थापन। 3 दिवसांमध्ये समिती अहवाल सादर करणार असल्याची माहिती। चंद्रपूर शहरामधल्या खासगी कोचिंग इन्स्टिट्यूटच्या हॉस्टेलमध्ये 17 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या। हॉस्टेलच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या। मयत मुलाच्या पालकांच्या तक्रारीवरून जनता महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। जालना तालुक्यामधल्या जळगाव सोमनाथ गावामधल्या शिवारामध्ये बिबट्या आढळल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। वन विभागाकडून शोधमोहीम सुरू असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। बीडच्या आष्टी तालुक्यामधल्या विविध भागामध्ये बिबट्याचा वावर। आष्टी तालुक्यामधल्या सांगवी पाटण, घाटा पिंपरी, माळिंबा, पाटोदा परिसरातील बिबट्याचा मुक्त संचार मोबाईल कॅमेऱ्यात कैद। वन विभागानं बंदोबस्त करावा, स्थानिकांची मागणी। गुजरातमधील बिबटे महाराष्ट्राच्या सीमेवर सोडले जातात आणि त्यामुळे अहिल्यानगरमध्ये बिबट्यांमध्ये वाढ। खासदार निलेश लंकेंचा दावा, तर व्याघ्र प्रकल्पाप्रमाणे 500 एकरामध्ये बिबट्या प्रकल्प राबवा। वनमंत्र्यांकडे लंकेंची पत्राद्वारे मागणी। येत्या मंगळवारी कॅबिनेट मीटिंगमध्ये उज्ज्वल निकमांची नियुक्ती करून बाल लैंगिक सुधारणा कायद्यामध्ये दुरुस्ती करा। मनोज जरांगेंचा सरकारला सल्ला। 2 महिन्यामध्ये न्याय न दिल्यास महाराष्ट्र रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, जरांगेंचा सरकारला इशारा। महायुती शिंदेंची नाराजी कायम। बिहारच्या शपथविधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्रित गेले। सोहळ्यातही एकत्र दिसले, शिंदे मात्र एकटे गेले। सोहळ्यावेळी एकत्र दिसले नाही। फडणवीस आणि शिंदेंमधला दुरावा कॅमेऱ्यात कैद। हुतात्मा स्मारकावेळीही फडणवीस आणि शिंदे समोरासमोर आले। दोघांचा एकमेकांना नमस्कार, मात्र एरवी हसून संवाद करणाऱ्या दोघांमध्ये यावेळी संवाद नाही। शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये पेटलेल्या वादावरून खासदार संजय राऊतांचा शिंदेंना टोला। जब सहना खुद को है तो बता तमाशा क्यों करना, एक्सपोज करत राऊतांचा शिंदेंना सवाल। ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा। भाजपच्या माजी नगरसेवकानं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केली आहे। नौपाडा पोलिसात तक्रार, पोलिसांकडून अदखलपात्र गुन्हा दाखल। ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते जल्लोष करत असताना भाजप शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा। शिवसेनेचे हरेश महाडिक आणि महेश लहाने यांना माजी नगरसेवक नारायण पवारांकडून मारहाण। सेना भाजप याच्यामधला संघर्ष पेटण्याची शक्यता। ठाण्यात शिवसेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला असताना एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक आज एकाच मंचावर येणार। नेरूळमधल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला येणार एकत्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।